वास्तू फक्त तुम्ही राहता घर, चार भिंती नाही, तर वास्तू आपलं शरीर पण आहे. म्हणजे आपली कृती आणि आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ती, ही एनर्जी कॉम्बिनेशनने आपल्याला लाईफमध्ये प्रोग्रेस मिळत असते. की बाल्कनीमध्ये काटेरी झाडं किंवा गुलाबाची झाडं नसावी, त्याचा आणि वास्तूचा काही इम्पॅक्ट होतोय? 99.9% बोलण्यापेक्षा 100% काटेरी झाडं ठेवू नका घरामध्ये, बरं. कारण ते चांगलं नसतं. काटेरी झाडांना त्याचाही रामाचा शाप आहे. बरं. कारण सात घोड्यांची पेंटिंग लावू नये. ते 7 घोडे आपल्या दिशेने धावताय की बाजूच्या दिशेने धावताय, त्याच्या बाजूच्या दिशेने धावत असेल तर ते घोड्यांची पेंटिंग लावू नये. साऊथ डायरेक्शनला बसणं म्हणजे काय? तसं पैसे देणारी दिशाच म्हणतात का पुण्यातील. समजा एखाद्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट जाणवत असेल एखाद्या वास्तूमध्ये, यात सोपं उपाय काय एखादी व्यक्ती ते लगेच करू शकेल? सोपा उपाय मी म्हणेन ना की आपण फायनान्शियल रिलेटेड डॉक्युमेंट असतात हे कुठे ठेवावे? कुबेर स्थानी ठेवावे, म्हणजे नॉर्थ साईडला ठेवावे. आता वास्तूमध्ये बऱ्याच वेळेस जिओपॅथिक स्ट्रेसचा उल्लेख येतो, हा काय आहे आणि हा कसा इम्पॅक्ट करतो? आता जिओपॅथिकचं कसं झालं ना, ते एक प्रकारचा ट्रेंडच झालेला आहे की प्रत्येक जण म्हणते की माझ्या घरामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस आहे, बिकॉज मला स्ट्रेस होतो किंवा माझ्यामध्ये निगेटिव्हिटी येते. ॲक्च्युली असं नाही, 10 पैकी एकच घरामध्ये असं असू शकतं, तेही कमी. जनरिक एक चांगला वास्तूनुसार फ्लॅट कसा असावा? पैसा टिकत नाही, घरात भांडणं होतात आणि याचं कारण वास्तुदोष असू शकतो का? तसेच एखाद्या घराची वास्तू तुमचं आयुष्य बदलू शकते का? याच प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं होतं जिज्ञासा चौधरी मॅम यांना, जे खास मुंबईवरून पुण्याला आल्या होत्या आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने. या पॉडकास्टमध्ये आम्ही वेगवेगळे विषय हाताळले, जसं की एखादी घरातील छोटी वस्तू असेल, फॉर एक्झाम्पल कचराकुंडी असेल किंवा आपण घरातील शू रॅक असेल, ह्या वास्तूवर कशा इम्पॅक्ट करतात, बाल्कनीमध्ये कशी व्यवस्था असावी, आपले जे नॉर्मल एक ओव्हरऑल चांगली वास्तू ज्याला म्हटलं जातं ती कशी असावी, दिशा आणि दशा या दोन्हीवर आम्ही भाष्य केलेलं आहे. अपेक्षा करतो की यातून तुम्हाला खूप जास्त व्हॅल्यू मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. मॅम, तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तुमची थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना एक ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव मिस जिज्ञासा चौधरी आणि मी ॲस्ट्रॉलॉजर आणि वास्तुतज्ञ आहे. मी पुण्यात स्थितच आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून मी कन्सल्टेशन करते. मॅम, आज आपण वास्तूबद्दल बोलणार आहे. मला सांगा की बेसिकली पहिला प्रश्न हाच आहे की फ्लॅट ज्यामध्ये वेगवेगळ्या फ्लोअरवर वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात, तर तिथं वास्तू काम करतं का? आणि करत असेल तर मग ते वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे रिझल्ट का देतं? वास्तूमध्ये मी असं म्हणेन की जाती धर्मापेक्षा वास्तू प्रत्येकाला लिबरली काम देतं, न्यूट्रली काम करतं. तर डिपेंड की तुम्ही तुमची ग्रहस्थिती कशी ठेवता, वास्तूमध्ये कुठल्या वस्तू कुठे ठेवता, अरेंजमेंट कशी आहे आणि तुमची वैयक्तिक अरेंजमेंट कशी आहे. वास्तू फक्त तुम्ही राहता घर, चार भिंती नाही, तर वास्तू आपलं शरीर पण आहे. जसं फॉर एक्झाम्पल ईस्ट जर म्हटलं तर आपली दृष्टी आहे. ओके. वेस्ट म्हटल्यानंतर आपली पाठ आहे. ओके. नॉर्थ म्हटल्यानंतर आपलं मस्तक आहे, म्हणजे आपली उत्तर, आपण जे म्हणतो उत्तर देण्याची किंवा डिसिजन मेकिंग जे आहे ते म्हणजे आपलं हेड पार्ट. आणि साऊथ म्हटल्यानंतर आपले पाय, म्हणजे कर्म. मग हे वास्तू तशा पद्धतीने आपल्या शरीर भावनेने पण काम करतं, म्हणजे आपली कृती आणि आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ती, ही एनर्जी कॉम्बिनेशनने आपल्याला लाईफमध्ये प्रोग्रेस मिळत असते. काय बघतो म्हणजे काय दृष्टांत ठेवतो ते, मग पाठीमागील जे आपले कर्म आहे किंवा प्रेझेंट आपले जे कर्म आहेत त्याचा विचार, आणि तो विचार करून आपण डिसिजन घेतो ते, आणि त्या डिसिजनवर आपण जी कृती करतो म्हणजे आपले पाय. अशा 4 दिशा आपल्याला मदत करतात. आणि त्या दिशांचा विचार करता जेव्हा आपण वास्तुस्थायिक होतो, हे कुठल्याही प्रकारचं जाती धर्माबद्दलचं नाहीये. हा, हे होतं की वेगवेगळा धर्म, आपण जर धर्मांतरांमध्ये बघितलं तर प्रत्येकाला वेगवेगळं, आपल्याच जातीमध्ये पण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा वास्तू इम्पॅक्ट करत असतो. बरोबर. डिपेंड की आपण कशा पद्धतीने अरेंजमेंट करतो, आपली सुद्धा आणि त्या वास्तूची सुद्धा. बेसिकली प्रेक्षकांना हे सांगायचंय मला की वास्तूचा टिपिकल पॉडकास्ट न करता की किचन कुठं असावा वगैरे, हे हजारो व्हिडिओज तुमच्या समोर आहेत. मला थोडंसं एक्सपर्ट ओपिनियन त्यांच्याकडून काढून घ्यायचंय. मॅम, बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की बाल्कनीमध्ये काटेरी झाडं किंवा गुलाबाची झाडं नसावी, किंवा काय आहे याच्या मागं लॉजिक काय आहे की बाल्कनीत झाडं ठेवताना आणि त्याचा आणि वास्तूचा काय इम्पॅक्ट होतोय? प्लांट जे आहे, ग्रीनरी जे म्हणतो, ते प्रॉस्पेरिटी आणते माणसाला. ठीक आहे. तर मग प्लांटेशन जे आहे ते
जर तुम्ही बघितलं तुळस जी आहे किंवा स्नेक प्लांट झालं किंवा जाड प्लांट झालं, हे जे प्लांट आहेत किंवा फुलं असणारी जी प्लांट आहेत, जसं आपण गुलाबाचं फुल लावतो किंवा वेगवेगळी, तर ती झाडं जी आहेत ती सगळी उत्तर किंवा पूर्व दिशेला पाहिजे बाल्कनीमध्ये. हम्म. ठीक आहे, म्हणजे उगवता आपण म्हणतो, आणि उत्तर दिशा जी आहे ती कुबेराची आहे, वेल्थ देणारी आहे. म्हणजे तुम्ही बिगिनिंग जो आहे म्हणजे पूर्व, तर तुम्ही तुमची बिगिनिंग चांगली करता आणि प्लस ऍड ऑन तुम्ही उत्तर, म्हणजे त्याचं सोल्युशन, निर्णय घेण्याची क्षमता ही चांगली ठेवता. तर ही अशी एनर्जी तुम्हाला मदत करते. जर तुम्हाला जड कुंड्या ठेवायच्या असतील तर तुम्ही साऊथ डायरेक्शनला ठेवू शकता. बरं. बाल्कनीमध्ये जर तुम्हाला हे प्लांट करायचे असतील एनर्जी वाईज, तर तुम्ही पूर्व आणि उत्तर जास्त करून असता, आणि जड ठेवायचे असतील प्लांट तर मग तुम्हाला साऊथला ठेवायचं आहे. आणि 99.9% बोलण्यापेक्षा 100% काटेरी झाडं ठेवू नका घरामध्ये, बरं. कारण ते चांगलं नसतं. काटेरी झाडांना तसंही रामाचा श्राप आहे. बरं. कारण राम जे वनवासाला गेले कैकेयीमुळे, तर त्याचं कारणच आहे की त्या जी शंका जी होती ना, जी कैकेयीच्या मनामध्ये आली राजगादीची, ती शंका आहे ना, ती जी पहिला रामापर्यंत पोहोचण्याआधी ती शंका बसली होती ती काटेरी झाडांमध्ये. कारण त्यांना माहितीये की राम जे आहे ते जाणते आहेत, तर ते मला असं, मी जर मानव रूपात आलो ना तर तो 100% मला ओळखणार ते. म्हणून मग ते काट्यांकडे कोणी लक्ष देत नाही. त्या हेतूने ते प्रत्येक काटेरी झाडांना बदलत बदलत ते कैकेयीच्या कानापर्यंत गेले आणि तिथे त्यांनी ती शंका निर्माण केली, आणि तेव्हा ते रामाला वनवास घडावं लागलं. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये की काटेरी झाडं लावू नये, कारण त्याच्यामुळे आपल्याकडे एक शंका किंवा एक डाऊट, एक निगेटिव्हपणा येऊ शकतो. वास्तूला इम्पॅक्ट करतात ते निगेटिव्हली. ओके. कचरा कोंडी ठेवताना बऱ्याच वेळेस, आता आपण मॉडर्न जगात आहे की ते कुठेही ठेवलं जातं, किंवा बऱ्याच वेळेस काय होतं की ते चुकीच्या पद्धतीने ठेवलं जातं. म्हणजे 4 कचरा कुंडी असू शकतात, किचन मधली वेगळी आहे, गॅलरीत वेगळीच ठेवली आणि मेन जी आहे ती वेगळी आहे. तर कचरा कुंडी आणि वास्तुशास्त्र याचं काय रिलेशन आहे, किंवा शास्त्रात काय म्हटलेलं आहे? शास्त्र मध्ये सांगायचं झालं तर एक ह्याच्यामध्ये एक सायन्स पण आहे की कचरा कुंडी शक्यतो आपण जिथे जेवण बनवतो, म्हणजे सहसा ना मी असं बघितलंय की 5-10 घरांमध्ये तरी 10 पैकी 4-5 घरांमध्ये असं बघितलंय की त्यांची कचरा कुंडी जी असते किचन मध्ये असते. तर ती किचन मध्ये ठेवू नये, करा आपण तिथे अन्न शिजवतो, अन्न खातोय, म्हणजे ते संस्कार आपल्यावर पडतायत. कचऱ्यामधून येणारी जी ऊर्जा आहे, जे निगेटिव्हिटी आहे किंवा त्याच्यामधले जे घाण अंश आहेत, हे आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मग ते किचन मध्ये अजिबात ठेवायचे नाही. बेडरूम मध्ये तसंही त्यांचं काही काम नाही. तुम्ही बाल्कनी साईडला ठेवू शकता, साऊथ साईडला ठेवायचं जास्त करून कचरा कुंडी. तर ती एक दिशा योग्य आहे. पूर्वेला नका ठेवू, उत्तरेला नका ठेवू, बाकी तुम्ही साऊथ डायरेक्शनला ठेवू शकता, दक्षिणेकडे ठेवू शकतो. ओके. आणखी एक असं असू शकतं की बाबा आपण जिथे बनवतोय तिथे बॅक्टेरिया वगैरे येतात किंवा सडतात, स्मेल येतो वगैरे, ही रिअलिस्टिक कारण असू शकतं. आपण पेंटिंग बद्दल बोलत होतो मगाशी, तुम्ही म्हटले की एक जण पेंटिंग आहे, तुमच्याकडे कन्सल्टन्सीसाठी आले होते. आता बऱ्याच वेळेस मी ऐकलंय की 7 घोड्यांची पेंटिंग लावू नये, आणि बरेच लोक त्याला पॉझिटिव्हली पण सांगतात किंवा रिकमेंड करतात. तर पेंटिंग बद्दल डीप मध्ये आम्हाला ऐकायला आवडेल की काय प्रकारची पेंटिंग असावी, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देतं, किंवा जर काही ठेवली असेल ती चुकीच्या पद्धतीने असेल तर ती काढावी. तर पेंटिंग असं आहे ना की खूप डार्क कलरचे पेंटिंग्स नकोत. बरं. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला पेंटिंगच ठेवायची असेल तर उगवता सूर्य जो आहे तो पूर्वेकडे असावा. आणि जे 7 घोड्यांची झाले तर 7 घोडे आपल्या दिशेने धावताय की बाजूच्या दिशेने धावताय, त्याच्यानंतर बाजूच्या दिशेने धावत असतील तर ते घोड्यांची पेंटिंग लावू नये. पण जी 7 घोड्यांची पेंटिंग जी आपल्याकडे दिशेने धावणारी असेल तर ती उत्तरेला ठेवावी. बरं. असं. तर ती तशा पेंटिंग मध्ये तुम्ही उगवता सूर्य, जास्त जर तुम्हाला पेंटिंग बद्दल जर माहिती नसेल किंवा कोणाकडून वेगवेगळा पर्स्पेक्शन घेण्यापेक्षा सिंपल आहे की उगवता सूर्य जो आहे त्याची पेंटिंग तुम्ही पूर्वेला लावा. आणि वॉटरफॉल जो आहे, म्हणजे जी ग्रोथ देऊ शकते, फ्लो, आपला वेल्थचा फ्लो देऊ शकते, ती उत्तरेला तुम्ही ठेवू शकता. आणि घोड्याची जी पेंटिंग आहे तुम्ही नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला ठेवू शकता एकतर, नाहीतर मग शक्यतो आपलं नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला आपले दैवत असतात, बरोबर, तर तुम्ही वेस्ट साईडला ठेवू शकता. पण ते घोडे जेव्हा तुम्ही ठेवणार ते हॉलमध्ये ठेवायचे, बेडरूम मध्ये ठेवायचं नाही, किचन मध्ये ती पेंटिंग लावायची नाहीये, ती हॉलमध्ये ठेवायची. आणि ती ऊर्जा आपल्याकडे धावती पाहिजे, म्हणजे आपल्याकडे खेचणारी पाहिजे, आत पाहिजे. म्हणजे घोड्यांचा चेहरा आपल्याकडे समोर फेसिंग पाहिजे. बरोबर. तिरका नको किंवा डायगोनली हे नको. ठीक आहे. आता ऑफिस किंवा कमर्शियल शॉप्स असतील तर त्यांनी कुठले नियम पाळावे? आता आपण रहिवास बद्दल बोलू, फ्लॅट बद्दल बोलू, आता कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये काय वास्तू कशी काम करते? जो मालक आहे त्यांनी नेहमी साऊथला बसावं, साऊथ वेस्टला बसावं. आणि ज्याचं
फेसिंग जे आहे ते नॉर्थ असावं. बरं. फेस ऑफ म्हणजे तुम्ही जेव्हा ग्राहक येतात तेव्हा ते नॉर्थ डायरेक्शनला बसतात आणि साऊथ फेसिंग कशाला, साऊथ डायरेक्शनला बसणं म्हणजे काय, ते एक स्थिरताचा डायरेक्शन आहे. बरं. तर ती स्थिरता देण्यासाठी तुम्हाला साऊथला, दक्षिण दिशेला बसणं आहे. आणि फेसिंग येते ती नॉर्थ, म्हणजे कुबेराची एक प्रकारचं आपण म्हणतो, तर आपण आवक येण्यासाठी ती तिकडे तोंड करून आपण बसतो. तर कमर्शियल जर ऑफिस रिलेटेड तुम्ही बघणार तर बाकी काही गोष्टी करण्यापेक्षा एक नियम पाळावा की तुम्ही बसण्याचा जो मालकीचा जो खुर्ची टेबल आहे तो अशा फेसिंग असावा की दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तर दिशेला तोंड करून. आणि म्हणजे जर बसताना तुम्हाला बसायचं, खुर्ची असावी साऊथला आणि तुमचा चेहरा नॉर्थकडे पाहिजे. असावा. मुळात सांगायचं काय झालं तर तुमची चेअर म्हणजे तुम्ही स्थिर आहात, तुम्हाला ती जागा बदलायची गरज नाही, हे त्याचा दृष्टांत पडतो. कारण दक्षिण म्हटल्यानंतर तो स्थिरतेचं काम करतो. बर. आणि जनरली कमर्शियल मध्ये साऊथला तसं पैसे देणारी दिशाच म्हणतात. अख्खा पुण्यातील लक्ष्मी रोड साऊथ फेसिंगच आहे आणि पैसे बऱ्यापैकी मिळतात असं म्हणलं जातं. आणखी एक विचारायचं, समजा एखाद्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट जाणवत असेल एखाद्या वास्तूमध्ये किंवा तुमच्याही विजिटमध्ये तुम्हाला अनुभव आला असेल, तर यात सोपं उपाय काय एखादी व्यक्ती ते लगेच करू शकेल? सोपं उपाय मी म्हणेन ना की ते घर असू दे किंवा एखादं शॉप असू दे, लेडीज ब्युटी बुटीक टाकतात किंवा ब्युटी पार्लर रिलेटेड टाकतात किंवा क्लोथचं टाकतात, तिथेही कधी कधी निगेटिव्हिटी येते, म्हणजे नजर दोषचा प्रॉब्लेम येतो किंवा निगेटिव्हिटी येते. त्यामध्ये मी तुम्हाला कापूर आपण जाळतो, ते तर आपल्याला माहिती आहे किंवा शास्त्रानुसारच आपण त्या सगळ्या गोष्टी चालत आलोय. सॉल्ट आहे, मिठामध्ये एक असा मॉइश्चर खेचण्याची त्याची जी ताकद आहे ती सगळी निगेटिव्हिटी शोषून घेते, त्याच्यामुळे मीठ ठेवायचं, ते एक तुम्ही उपाय करू शकता. दुसरं म्हणजे तुरटी तो एक असा धातू आहे अलम की ती सुद्धा ऊर्जा शक्ती खेचून घेते. मग जेवढी नकारात्मक म्हणजे हीट, ती जेवढी पण हीट खेचून घेते ना तुरटी, ती जर बघितलं गेलं ना तर तुरटी जेव्हा निगेटिव्हिटी खेचून घेते ना तेव्हा तुम्ही बघणार की एकदा ती पाण्यात रूपात म्हणजे विरघळते, नाहीतर मी थोडी ती पिवळी पडून जाते. मग त्याच्याने कळतं की बाबा आपल्या जेवढं पण होतं निगेटिव्हपणा होतं ते. तर रेमेडी एक सिंपल तुम्ही असं करू शकता. जर सेल्फ फिलिंगसाठी रेमेडी करायची असेल तर सॉल्ट बाथ घेतलं जातं, हळदीचं बाथ घेतलं जातं. हळद म्हटल्यानंतर ती आपल्याला कसंही सगळं बॅक्टेरियल काढण्यासाठी मदत करते, अँटीबायोटिक म्हणून काम करतं हळदी. तर ते तुम्ही बाथ घेऊन एक हिलिंग म्हणून काम करू शकता त्याच्यावर. आणि समजा एखादा फायनान्शियल डॉक्युमेंट आहे किंवा घराची प्रॉपर्टी रिलेटेड डॉक्युमेंट असतील, शेअर LICच्या पॉलिसी असतील वगैरे, हे जे आपण फायनान्शियल रिलेटेड डॉक्युमेंट असतात हे कुठे ठेवावे? कुबेर स्थानी ठेवावे, म्हणजे नॉर्थ साइडला ठेवावे. बरं. मी अजून एक असं पण म्हणेन की जेव्हा आपण काम करतो आपल्या वर्क रिलेटेड पण, तर तेव्हाही तुम्हाला नॉर्थ फेसलाच राहायचं, कारण उत्तर दिशा जी ती उत्तर देणारी आहे. मग तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट तिथे ठेवता तेव्हा तुम्हाला ती उत्तरं मिळतात, म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला पडतं. त्यात ईशान्य कोपरा म्हणजे नॉर्थ ईस्ट बोलल्यानंतर ते दैवांचा कोपरा आहे. तिथे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स ठेवता तेव्हा ती एनर्जी तुम्हाला क्लिअरिटीकडे नेते. तर अशा प्रकारे ती मदत करते की जेव्हा तुम्ही उत्तरेच्या दिशेला म्हणजे नॉर्थ दिशेला जेव्हा डॉक्युमेंट्स ठेवता तेव्हा तुमचं पेपर वर्क क्लिअर, आपला माइंड क्लिअर सेट होतो आणि त्या पद्धतीने आपण पेपर वर्क पण काम करतो. तर असं आपल्याला नॉर्थ म्हणजे इन शॉर्ट नॉर्थ साइडला कुठलीही इम्पॉर्टंट किंवा पैशाशी रिलेटेड गोष्टी ठेवा. आणि नॉर्थ जागा जी आहे ती क्लीनच ठेवायची शक्यतो, तिथे नुसते अडगळ नाही पाहिजे, हे मेक शुअर करायचं. आणि समजा आता काय होतं की फ्लॅट सिस्टीम मध्ये लोक राहतात, पार्किंग ही ग्राउंड फ्लोअरला किंवा ओपन पार्किंग दिली जाते आणि राहणारा व्यक्ती हा 10व्या मजल्यावर, 9व्या मजल्यावर, 5व्या मजल्यावर कुठेही असू शकतो. तर त्या लेवलला पार्किंग नाहीये म्हणजे घराच्या इथं, तर पार्किंगला काही वास्तूचे नियम लागतात का? कारण आपण ती ओन करतो इंडेक्स 2 वर. ट्रॅव्हल बाईक किंवा कार म्हटल्यानंतर ती गती दाखवते, म्हणजे वायव्य दाखवतो. मग तुम्ही नॉर्थ वेस्ट साइडला तुम्ही एक पार्किंग झोन तुमचा करू शकता. ओके. पण मग ते आपल्या हातात नसेल तर काही रेमेडीज नाही. बघा, विश्वकर्मा जे आहेत, जे वास्तुतज्ञ ज्यांच्यापासून आपली वास्तूची निर्मिती झाली, त्यांनी काही एक असे नियम म्हणजे त्यांचं संहिता असं सांगतो की तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी जर नियम पाळत गेले ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला भ्रमकूप तयार होतो. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी काही, आता गती आहे ना ती बदलू शकता. तर आपली गाडी जी ती 4-4 दिवस 5-5 दिवस तशीच राहणार नाही, तर तुम्हाला काढायलाच लागणार आहे. तर मग इतकं इम्पॅक्टफुल नाहीये की तुम्ही त्याच डायरेक्शनला ठेवली पाहिजे, कारण तुम्हाला ते काढायचंच आहे. ती गाडी तुम्हाला कधी ना कधी काढायचीच आहे. तर डझंट मॅटर की ते तिकडे, त्याला एक एक्झॅक्ट नियम नाहीये.
तर ते गतीनुसार तुम्ही ती गोष्ट बदलू शकता. आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये जनरली सगळी लोक बऱ्यापैकी IT मधला क्राऊड आहे हा हायब्रिड मोडमध्ये वर्क फ्रॉम होम आणि काही दिवस ऑफिस करतो. वर्क फ्रॉम होम करताना जनरली लोकांची सुरुवात अशी होती की बेडवरून लोकांनी लॅपटॉप घेऊन बसला आणि मग हे केलं. पण मग असं काही नियम आहे का वास्तूचा की वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी योग्य जागा अशी असावी की जेणेकरून त्यांची ग्रोथ होईल, किंवा याला मॅटर नाही करत जसं पार्किंगचं फार इम्पॉर्टन्स नव्हतं तसं? वर्क फ्रॉम होम म्हणजे जे आहे ते कामच आहे एक प्रकारचं. तर तुम्हाला ग्रोथ देणं फार गरजेचं आहे तिथे. मग तिथे तुम्ही नॉर्थ डायरेक्शनला म्हणजे उत्तरेला तोंड करून बसणं फार गरजेचं आहे. जेव्हा पण तुम्ही काम करता म्हणजे तुमचा लॅपटॉप जो आहे तो तुमच्याकडे जर फेस करतोय तो साऊथकडे फेस करतोय असं पकडायचं. जसं मी तुम्हाला ऑफिशियल बरं. बघितलं. हां. तिथे तुम्ही कामच करता. भले तुम्ही घरी आहे. पण ते ऑफिस रिलेट आपण जर बघितलं कारण ते वर्क फ्रॉम होम आहे. हं. मग तशा पद्धतीने तुम्हाला तुमचा डेस्क तसं बनवायचं आहे, की तुम्ही नॉर्थला फेस फेस करताय आणि तुम्ही साऊथला बसताय. बरं. असं. ओके. आणि समजा घरात जर समजा वयस्कर आई-वडील असतील, आजी-आजोबा असतील, त्यांच्यासाठी काय एक विशेष काळजी घ्यायला पाहिजे का? का कसं आहे? कारण जनरली आजकाल फ्लॅट छोटे होत गेले, कॉम्पॅक्ट आहेत, जागा तेवढ्या पुरत नाहीत. मग पण पूर्वी कसं असायचं की मोठा वाडा असायचा, घर मोठं असायचं आणि ती लोकं तर त्या पद्धतीने फॉलो करू शकत होती. तर असं काही वास्तूचा नियम आहे का? वृद्धांसाठी किंवा जे आपले पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी जे एजेड लोक आहेत म्हणजे त्यांच्यासाठी साऊथ डायरेक्शन सांगितलेलं आहे की तुम्ही दक्षिणेला त्यांचं स्थित ठेवू शकता, जेणेकरून त्यांना एज नुसार जो आजार पण येतो, मेंटली पण कधी कधी ते बायस होऊन जातात, तर त्याचा इम्पॅक्ट पडू नये म्हणून त्यांना दक्षिण दिशेला तुम्ही त्यांचा बेड करून देऊ शकता किंवा ओके. दक्षिण दिशेला जास्त त्यांना बसण्याचं आसन करून देऊ शकता. म्हणजे ज्याने साऊथकडे त्यांना कारण त्यांना ते एक काय म्हणतात त्यांना त्यांची मेंटली तेवढी कॅपॅबिलिटी नसते. ऍज पर एज त्यांचं बघितलं ना तर तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी जलद आपल्या आत्ताच्या जनरेशनच्या गोष्टी त्यांना आवडतच नाही मुळात. बरोबर. मग ते त्यांच्यावर इम्पॅक्ट करू नये म्हणून मग ते दक्षिण दिशेला त्यांना तिथे तिथे स्थित केलं तर ती स्टेप एक स्थिरता देते त्यांच्या माइंडला काम करायला. असं. आता वास्तूमध्ये बऱ्याच वेळेस जिओपॅथिक स्ट्रेसचा उल्लेख येतो. हा काय आहे आणि हा कसा इम्पॅक्ट करतो? Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. जिओपॅथिक स्ट्रेस जे आहे ते आपल्या अर्थचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपल्या अर्थमध्ये जे खाली आहे पातळ बघितलं तर पाणी आहे, मोठे मोठे स्टोन्स आहेत, बरंच धातू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मग त्यांचं जेव्हा इम्बॅलन्सपणा येतो तेव्हा ती एनर्जी बाहेर फेकली जाते. मग तो निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या वास्तूवर पडतो. आता जिओपॅथिकचं कसं झालं माहिती, एक प्रकारचा ट्रेंडच झालेला आहे की प्रत्येक जण म्हणते की माझ्या घरामध्ये जिओपॅथिक स्ट्रेस आहे बिकॉज मला स्ट्रेस येतो किंवा माझ्यामध्ये निगेटिव्हिटी येते. ऍक्च्युली असं नाही, 10 पैकी एकच घरामध्ये असं असू शकतं, तेही कमी, आणि तेही पूर्ण घरामध्ये नसतं ते स्ट्रेस. ते कुठल्या तरी अमुक ठिकाणी असू शकतं, एखाद्या कोपऱ्यात असू शकतं किंवा एखाद्या वेगळ्या स्थानी असू शकतं. त्याच्यामुळे मी म्हणेन की जास्त पण त्याच्यामध्ये पडू नका, इन्व्हॉल्व्ह होऊ नका आणि ढोंगीपणामध्ये तर अजिबात जाऊ नका. जिओपॅथिक स्ट्रेस हे आता ट्रेंड आलंय म्हणून तुम्हाला असं वाटत असेल तर तसं नाहीये. ते प्रत्येक ठिकाणी नाही होत. जिथे त्याचा खालचा वातावरण बदललं की वरचं बदलतं तेवढंच आहे. तुम्ही म्हणाल की जिथे वास्तू आहे प्रत्येक ठिकाणी जर मी काय म्हणतात त्याला की स्ट्रेस असेल आणि म्हणून माझ्या लाईफवर इम्पॅक्ट पडते, वास्तूवर इम्पॅक्ट पडते, तर तसं अजिबात नाही. ओके. आतमध्ये अर्थमध्ये जिथे जिथे इम्बॅलन्सपणा आहे तिथेच फक्त ती गोष्ट होते. ओके. पण त्याला रेमेडीज देता येतात? हा, रेमेडीज असतात. तेवढ्या भागामध्ये हेवीनेस ठेवू नये किंवा तुम्ही झोपू नये तिथे, बेड ठेवू नये तुमचा, मुलांचा स्टडी टेबल ठेवू नये. अशी छोटीशी रेमेडी केली तरी त्याचे इम्पॅक्ट आपल्याला पडत नाही. ओके. आणि जनरली आता जसं तुम्ही म्हटले तुरटीचं, तसं बऱ्याच लोकांच्या बाथरूम मध्ये मीठ ठेवलेलं आढळतं आणि स्पेसिफिकली फक्त बाथरूम मध्येच मीठ असतं, अख्ख्या घरात कुठे ठेवत नाही. तर मग ते त्याचं काय रिझन आहे? दुसरी गोष्ट, हे किती दिवसानं बदलायचं असतं याबद्दल पण काही आयडिया नाहीये. ओके. सो पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही मीठ ठेवता तेव्हा तो काचेच्या ह्याच्यामध्येच ठेवायचा, कारण तो धातू जो एकमेकांना मर्ज होतो तेव्हा ती ऊर्जा फेकली जाते आणि निगेटिव्ह ऊर्जा त्यांनी खेचली जाते.
हा मॉइश्चर खेचायचं काम सायंटिफिकली जर बघितलं तर सॉल्टचं आहे. आणि इन ॲडॉन जेव्हा काचेच्या संपर्कात येतं तेव्हा ती ऊर्जा शक्ती त्याच्यामध्ये साठून राहते. म्हणून आहे ना, बाथरूम मध्ये काय ठेवतात लोक, कारण बऱ्याच जणांना असं होतं की तिथेच जास्त निगेटिव्ह ऊर्जा आहे असं दिसतं. बरोबर. नकारात्मक ऊर्जा तिथेच जास्त साठवली जाते राहू केतूमुळे. हो. त्याच्यामुळे मग ते तिथे जास्त करून ठेवतात. पण मी म्हणेन की एक दिवस आड फरशी पुसायला तुम्ही मिठाचा पाण्याचा वापर करा आणि फरशी पुसून घ्या. आणि जर तुम्ही जसं तुम्ही विचारलं की मीठ ते किती बाउलमधलं दिवसांनी ते, हा. बदलायचं, तर तुम्हाला विदिन 3 दिवसामध्ये ना मीठ सुद्धा विरघळताना पाणीसर होतो. पाणीसर झालं की समजायचं की ती ऊर्जा शक्ती खेचलेली आहे, मग तुम्ही ते फ्लश आउट करू शकता. ओके. विदिन 3 डेज ते कळतं. आणि बरेच रील व्हायरल झाले होते की घड्याळ गोल असावं, चौकोनी नसावं, किंवा असं भिंतीवरचं घड्याळ बोलतोय मी, आणि ते इथंच लावा नाहीतर मग परत तुमचा काळ खराब होईल वगैरे. नाही आता असं वॉल काहीच नाही. क्लॉकचं काय आहे इम्पॉर्टन्स वास्तूमध्ये? वास्तूमध्ये आता प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे. विश्वकर्माने खूप त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की घड्याळ, आता कितीतरी लोक करोडोचा घड्याळ वापरतात चांगला, म्हणजे शास्त्राला ज्यांनी कोणाकडून तरी कन्सल्ट केलेला असतो, पण त्यांचा टाइम खराब चाललाय. तर मी म्हणेन की एवढं त्याच्यामध्ये नका जाऊ. घड्याळ कोणत्या दिशेला, पण जरी पण Optional तुम्हाला ठेवा. ऑप्शनल ठेवा, पण तरी पण तुम्हाला, आता तुम्ही प्रत्येक गोष्ट नाही ना हालचाल करू शकत बरोबर. घरामध्ये, कारण तुमची पण एक अरेंजमेंट आहे. तर त्याच्याही व्यतिरिक्त जर तुम्हाला पाहिजे असेलच की नाही मला, तुम्ही सांगाच कोणत्या दिशेला, तर मग मी म्हणेन की साऊथला, दक्षिण दिशेला तुम्ही ठेवा म्हणून. आता समजा एखाद्या घरात लग्नाचा हे होत असेल तर वास्तू इम्पॅक्ट करू शकते का? किंवा अशा काही ज्या माइलस्टोन असतात आयुष्यातल्या, त्याच्यावर वास्तूचा इम्पॅक्ट होतो का इन शॉर्ट? मग लग्न असेल, जुळत नसेल समजा लग्न, किंवा एखाद्याचा एक्झाम असेल किंवा ग्रोथ असेल, तर वास्तूचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम होतो का त्या गोष्टीवर? परिणाम होतो, कारण मॅग्नेटिक एनर्जी जशी काम करते तशीच वास्तूचे 4 भिंती आहेत. त्या 4 भिंतीनुसार, म्हणजे मी कोणांबद्दल बोलतच नाहीये. मी काय म्हणते की फक्त पूर्व, पश्चिम, उत्तर, Energies. दक्षिण ह्याच 4 दिशांवर आपण जर काम केलं, खूप जास्त न जाता, ज्याला नाही माहितीये, खोलवर नाही जाऊ शकत आहे, त्यांनी फक्त ह्या 4 दिशांचा विचार केला, तर कमीत कमी, आता बेड माझा समजा दुसऱ्या कुठल्या तरी अशा दिशेला आहे, पण मी त्या बेडला हालचाल म्हणजे करू शकत नाहीये, पण मला झोपताना मी कमीत कमी दिशा बदलू शकते ना. तर तसं तुम्ही इम्पॅक्ट केलं पाहिजे. ऑफिसचं वर्क फ्रॉम होमचं आपण म्हटलं की उत्तरेला तोंड करून बसलं पाहिजे. मग तुम्ही बेडरूम मध्ये बसताय तर मग ते उत्तरेकडे बसा, असं. तर ते इम्पॅक्ट तुमच्या लग्न जमवण्यासाठी, तर ती एनर्जी, निगेटिव्हिटी जी आहे घरामध्ये, चिडचिडापण जो आहे, एन्व्हायरमेंट डिस्टर्बन्स जो आहे, तो इम्पॅक्ट खरंच करतो आणि ते आपण सुधरवू शकतो. ओके. आपल्या कृतीने. त्यासाठी घर बदलायची गरज नाही. यालाच धरून माझा पुढचा प्रश्न आहे की मगाशी तुम्ही सांगितले की नॉर्थ डिरेक्शनला आपले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट वगैरे ठेवा. आता बरीचशी घरच लोनवर घेतलेली असतात, 90%, 95%, ज्याच्यासाठी तुम्ही वास्तू बघत असाल किंवा आपण काम करतो. यांचं समजा लोन फिटण्यासाठी, लवकरात लवकर कमी वेळात लोन फिटण्यासाठी असं काही वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आहे का, किंवा याच्यावर काही उपाय आहे का? ह्याच्यावर उपाय, जसं मी म्हटलं की ऍक्च्युअल डॉक्युमेंट जे ठेवायचे ते तुम्ही पूर्वेला ठेवू शकता. बरं. जे घराचं हे कर्जा रिलेटेड येतं, बरोबर, की घरच लोन डॉक्युमेंट वगैरे. मग ते तुम्ही पूर्वेला आणि उत्तरेला ठेवू शकता. पूर्वेला म्हणजे काय, तर ती न्यू बिगिनिंग, म्हणजे तुम्ही त्याच्यापासून बाहेर पडण्याचं काम, एक सूर्यप्रकाश जे म्हणतोय आपल्याला काय देतं, ऊर्जा देते, शक्ती देते, त्याच्यातून बाहेर पडायला, म्हणजे अंधारातून बाहेर पडायला, तर त्या पद्धतीने ती एनर्जी आपल्याला काम करते. बरं. तर तुम्ही उत्तरेला आणि पूर्वेला, मोस्टली पूर्वेला ठेवू शकता. ओके. आता बऱ्याच लोकांचा फ्लॅट सिस्टीम मध्ये काय असतं की शू रॅक दरवाजाच्या बाहेर ठेवलेलं असतं. त्याचं एक रिझन आहे की बाबा तुम्ही शूज आणि चप्पल बूट बाहेर ठेवा, क्लीन पायाने मध्ये या. जनरली पूर्वी ते घरांमध्ये असायचं, पूर्वीच्या काळी. आता याच्यामुळं काही इम्पॅक्ट होतो का, की आपण जे चप्पल बूट, कारण ते निगेटिव्ह एनर्जी असते, काही लागलेलं घाण तुम्ही बाहेरून येता, तुम्ही 4 लोकांना भेटता, 4 वेगवेगळ्या ऊर्जा कॅरी करून येता. हो. मग तुम्हाला शू रॅकचं मी असं म्हणेन की तुम्हाला जर शू रॅक ठेवायचे, आता बरीचशी अशी घरं आलेत, कंजेस्टेड असतात, राहायची जागा नसते व्यवस्थित, आणि मग त्यांना ते पूर्ण डोरच्या बाहेरच ठेवायची वेळ येते. मग तेव्हा तो शू रॅक जो आहे तो फुल्ली क्लोज पाहिजे, म्हणजे एका बॉक्समध्ये पाहिजे. तुम्ही आल्यानंतर त्या बॉक्समध्ये तुम्ही शूज ठेवताय, तुमचे सँडल्स जे आहे ते ताय, आणि मग घरामध्ये एंट्री करताय. मग मेक शुअर की तुम्ही ते शू रॅक जे काही तुम्ही बनवणार ते पूर्ण बंद पाहिजे, तो ओपन नाही पाहिजे. आणि दारात चप्पल नाही पाहिजे, हे अजिबात ठेवायचं नाही, कारण ते आत खेचली जाते ऊर्जा, आपण ऊर्जा बाहेरून घेऊन येतो ती,
ती जर उतरवायची असेल घराच्या बाहेरच तर तुम्हाला ते शो रॅकमध्येच ठेवणं गरजेचं आहे. एक सोपा प्रश्न विचारूया, जनरिक एक चांगला वास्तूनुसार फ्लॅट कसा असावा हे थोडस डिटेलमध्ये सांगा, की हॉल, किचन किंवा बेडरूम, टॉयलेट हे कसं असावं ढोबळमानात जनरल मध्ये इन जनरल? हा इन जनरल पूर्वेकडून आपलं मेन एंट्रन्स पाहिजे. जर पूर्वेकडे नसेल तर मग उत्तरेला पाहिजे. पूर्वेकडे आपलं किचन पाहिजे. ईशान्य कोपरा जो आहे तो देवस्थान आहे, कुबेरस्थान आहे, तिथे आपल्या देव पाहिजेत. आपली तिजोरी उत्तरेकडे पाहिजे. ठीक आहे. दक्षिणेला तोंड केलेलं आपलं टीव्ही पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण उत्तरेकडे बसतोय आणि दक्षिणेला तोंड करतोय म्हणजे काय, तर आपण कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये अडिक्ट होत नाही. पण टीव्ही जे बघतो ते तेवढ्या तात्पुरतं बघतो आणि ते आपण काही कॅरी करत नाही. तो हेवीनेस आपण कॅरी करत नाही. म्हणून टीव्हीचा जो स्पेस आहे तो दक्षिणेला पाहिजे. म्हणजे आपण उत्तरेकडे बसलोय आणि उत्तरेकडे आपण थोडे रिलॅक्स फॉर्म मध्ये बसलोय किंवा पीस जे आपल्याला पाहिजे. म्हणजे घरी आल्यानंतर घर पण वाटलं पाहिजे. बरोबर. ते बेडरूम मधलं मी नेहमी म्हणते की मिरर आहे हा सायंटिफिकली खूप इम्पॅक्ट करतो. त्याचे रेज ना आपल्यावर इम्पॅक्ट करतात. त्याच्यामुळे बेडला लागून म्हणजे बेड दिसेल असा मिरर नाही पाहिजे. तुम्ही बघा जुन्या काळात आहे ना प्रत्येक मिररला ना एक छोटीशी एक रोप पडदा असायचा. तो झाकलेलाच असायचा. का, जेणेकरून रूम कशी असू दे बेड त्याच्या समोर येऊ दे पण ते तुमचं रिफ्लेक्ट होत नाही. आपण झोपताना सोशल मीडिया बघतो, निगेटिव्हिटी करणारे माझ्यासोबत हे झालं ते झालं आणि तेच कॅरी करून आपण झोपतो. आपलं मिरर रिफ्लेक्ट होत आहे, त्याचा आपल्याला रिफ्लेक्शन वेगळा एनर्जीने येतोय आणि मग जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला फ्रेश नाही वाटत. नुसतं आपण हेवीनेस उठायचं म्हणून काम करायचं म्हणून करतोय, फ्रेशनेस नाही वाटत आहे. त्यामुळे मी म्हणेन की जर तुम्हाला तुमचा वॉर्डरोब बनवायचा असेल किंवा वॉर्डरोबला जे आरसा येतो किंवा स्पेशल आरसा बनवायचा असेल तर तो एक अशा दिशेला पाहिजे. तुमच्या कोणत्याही दिशेला असेल तर तो बेड दिसता कामा नये. म्हणजे तुम्ही झोपताय तर तिथे तुम्ही स्वतःला आरशामध्ये रिफ्लेक्ट करत नाहीत अशा पद्धतीने करा. आणि जर होत असेल तर त्याला पडद्याने झाकता आलं पाहिजे जेणेकरून आपलं मेंटल पीस डिस्टर्ब होऊ नये. बिकॉज हे अगेन सायकोलॉजिकल म्हटलं तर एव्हरग्लाइड जो आहे त्या पेशीला काम करतं ते आणि त्या पद्धतीने आपल्याला मेंटली स्ट्रेस हेवीनेस द्यायला सुरुवात होते. मग ते एन्शियस होणं, सारखं कन्फ्युजन होणं, भीती राहणं, झोप अर्धी राहणं ह्याचे हे कारणे आहेत. मग बेडरूम जर बघितलं तर मग अशा पद्धतीने पाहिजे. ओके. शेवटचा प्रश्न मॅम, जर समजा एखादा व्यक्ती, आता काय होतं की बरेच लोक आहे ना वास्तू कन्सल्टंट घेऊन येतात. आता आम्ही रिअल इस्टेटमध्ये असतो आणि एखाद्या व्यक्तीला फ्लॅट घेतला आणि इमर्जन्सी असते पण वास्तूमुळे बरेच लोक रिजेक्शन करतात. तर सेलरनं म्हणजे एखादी व्यक्ती विकतीये ती फ्लॅट, तर वास्तू नुरूप बसण्यासाठी किंवा हे करण्यासाठी त्या व्यक्तीनं काय काळजी घ्यायला पाहिजे? सेलरनं एखादा व्यक्ती प्रॉपर्टी विकतोय तर त्यानं वास्तू लोक रिजेक्ट करणार नाही असं काही करता येईल का त्याला उपाय वगैरे? उपाय असं की तुम्ही क्रिस्टल रिलेटेड काम करू शकता. क्रिस्टल्स जे आहेत ते अतिशय प्रभावी काम करतात कारण तो एक प्रकारचा धातू आहे आणि ती धातू आपल्याला ऊर्जा शक्ती वाढवते. तुम्हाला मी एक्झाम्पल देईन की एक असा स्टोन आहे ज्याच्याने आग, ते जर एकमेकांना घासले स्टोन तर त्याच्याने आगाची रूपांतर होते. तसेच धातू आपल्याला काम करतात. मग ते धातूचा जर वापर तुम्ही केला, क्रिस्टल्सचा जर वापर केला त्या याच्यामध्ये तर ती प्युरिटी येते. तर तुम्ही जरी सांगितलं की दिशा न बघता त्या क्रिस्टल हिलिंग किंवा क्रिस्टलच्या माध्यमातून तुम्हाला ती ऊर्जा शक्ती भेटू शकते असं जर तुम्ही तुमच्या क्लायंटला सांगितलं तर मग ते तुमचं सेलिंगला मदत होते. आणि नाही तर तुम्ही प्लांटेशन जे मी म्हटलं किंवा तुम्ही कलर कॉम्बिनेशन चांगलं ठेवू शकता किंवा त्या घरामध्ये कोणती म्हणजे जसं ब्रह्मस्थानी अडगळ नाही पाहिजे, उत्तरेला अडगळ नाही पाहिजे, एवढं जरी त्यांना सांगितलं तरीही तो एक चांगला वास्तू म्हणून तुम्हाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देऊ शकतो. आणि इन शॉर्ट इन जनरल आपण बघू शकतो की लाईट रिफ्लेक्शन कलर व्हाईट वॉश करा, दार खिडक्या क्लीन मुळात करा. वास्तू विश्वकर्माने एक गोष्ट खूप चांगली सांगितली आहे. तुम्हाला जर काहीच समजत नसेल वास्तूचं ना तर 1-2 नियम असे आहेत की हवा खेळती राहिली पाहिजे. म्हणजे तुमचे विंडो छोट्या असतील काय असेल पण हवा खेळती राहिली पाहिजे. दुसरी गोष्ट सूर्यप्रकाश आत आला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्लांट, की जसं मी तुळस म्हटलं असलं पाहिजे घरामध्ये जेणेकरून आपल्या ऑक्सिजन लेवलला मदत होते. तर अशा 2-3 नियम आहेत ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तो वास्तू बॅलन्स करण्यासाठी आपल्याला मदत करतो. आणि अति कचरा, अनवॉन्टेड कचरा आपण जे म्हणतो, प्लास्टिक आहे, तुटले फुटलेल्या काचा आहेत, ते न ठेवता तुम्ही जर क्लीन, आता जुनी घरं असायची आपण म्हणतो की शेणाने सारवलेलं घर असायचं, त्या शेणामध्ये पण पॉवर होती ना. त्या शेणामध्ये ते धातू, त्याच्यामध्ये आपल्याला बॅक्टेरिया मरायचे ज्याच्यामुळे आपली हेल्थ खूप चांगली राहायची. मग ते शेणाचं घर सुद्धा तेव्हा ऊर्जेशी वाटायचं.
आणि तेव्हाचे घर जुने जर आपण बघितले त्यांच्यामध्ये तुम्हाला कधीच अडगळ दिसणार नाही, अनवॉन्टेड गोष्टी दिसणारच नाही, कधी कचरा दिसणार नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जर नियम पाळल्या तर तुमचा वास्तू बॅलन्स राहतो आणि तोच इम्पॅक्ट आपल्याला बॉडीली अफेक्ट करतो. होपफुली सोप्या भाषेत वास्तू कळाली असेल. आम्ही जाणून बुजून टिपिकल प्रश्न घेतले नाहीत, कारण ते ऑलरेडी अवेलेबल आहेत. जर तुम्हाला मॅडमला कॉन्टॅक्ट करायचा आहे, तुमची वास्तू तपासून घ्यायची आहे किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट पाहिजे, त्याचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. होपफुली तुमच्याकडून जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर. मॅडमला आपण पुन्हा बोलूया. आज रजा घेतो. थँक्यू मॅम. थँक्यू.